न सत्तेसाठी न राजकारणासाठी, न सत्तेसाठी न राजकारणासाठी जीव तळपतो माझा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी। मी म्हणणाऱ्याला मातीत लोळवणारी या महाराष्ट्राची माती आहे, खंजीर सुद्धा घुसणार नाही अशी शिवरायांची छाती आहे। आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावत अशा नमस्कारांच्या जागा खूप कमी होत चाललेत, पण ज्यांचं नाव ऐकताच हे आमचं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता माँसाहेब जिजाऊ। 33 कोटी देवांचे कोट्यावधी मंदिरं असतील, पण यांची पूजा फार कमी माणसं करतात। पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही, पण कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात। ते जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज। ये संभा मर सकता है मगर कभी बेईमान नहीं हो सकता। ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी मस्तक टेकून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। खरं तर ज्या माणसानं महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं तो महाराष्ट्र खरोखर खूप महान असला पाहिजे। ज्या तुकारामांच्या अभंगवाणीतून विचारांचे मळे फुलले त्या तुकोबारायांचा महाराष्ट्र महान आहे। सिंहाचं काळीज पोलादी छाती असे आमचे शिवछत्रपती त्या शिवरायांचा महाराष्ट्र महान आहे। फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र महान आहे। सौंदर्यावर तर कुणीही प्रेम करतं, पण कुष्ठरोग्यांच्या बोथटलेल्या तळहातावरती प्रेम करणाऱ्या बाबा आमटेंचा महाराष्ट्र महान आहे। स्वतःची मुलं तर कुणीही सांभाळतं, पण दीन दलितांची आणि अनाथांची मुलं सांभाळणाऱ्या सिंधुताई सपकाळांचा महाराष्ट्र महान आहे। एवढंच काय, मनगटानेच कापतो आम्ही तलवारीच्या पाती, मनगटानेच कापतो आम्ही तलवारीच्या पाती, आणि हृदयात आमच्या राजा शिवछत्रपती अशी अभिमानानं डरकाळी फोडणाऱ्या समोर बसलेल्या मावळ्यांचा महाराष्ट्र महान आहे। मग या इतिहास लिहिला कुणी? मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास कुणी आयऱ्या गैऱ्यानं किंवा कुण्या लुंग्या सुंग्यानं लिहिला नाही। माझ्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय तलवारीच्या पात्यानं, ढालीच्या खणखणाटानं आणि दऱ्याखोऱ्यात घोंगवणाऱ्या वादळानं माझ्या शिवाजी राजानं। ताकती जाग न प्याने साग पे तुझे आग मराठी याद।